बघा लेक्चर नंबर 8 स्टेट्स ऑफ मॅटर. बस झालं ना आता. तर लास्ट क्लासमध्ये आपण चार्ल्स लॉ आणि गे ल्यूझॅक लॉ डिस्कस केला होता. ठीक आहे. तर नेक्स्ट लॉ आपल्याला डिस्कस करायचा आहे अवॅगॅड्रो लॉ. ठीक आहे. तर अवॅगॅड्रो लॉ कशाला म्हणतात तसा आपण हा पण सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये पण बघितला होता की अवॅगॅड्रो लॉ काय असते. ओके. तर अवॅगॅड्रो लॉ काय सांगते आपल्याला, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. याचं म्हणणं काय, बघा इथं काही गॅसेस आहेत. एक क्लोरीन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, निऑन गॅस आहे आणि मिथेन गॅस आहे. दिसले का? कोणता गॅस आहे हा? क्लोरीन, हा ऑक्सिजन, हा निऑन आणि हा मिथेन. ओके. हे 4 गॅसेस आहेत, वेगवेगळे गॅसेस आहेत. आता या वेगवेगळ्या गॅसेसचा जर तुम्ही इक्वल व्हॉल्यूम घेतला आहे ना, या 4ही गॅसेसचा व्हॉल्यूम काय घेतला तुम्ही? इक्वल. जसं बघा व्हॉल्यूम ऑफ ईच गॅस किती घेतला तुम्ही? 22.414. किती घेतला? 22.414. म्हणजे या गॅसचा व्हॉल्यूम या आणि या 4ही गॅसचा व्हॉल्यूम तुम्ही इक्वल घेतला. किती घेतला? 22.414. जेव्हा इक्वल व्हॉल्यूम घेतला ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर आणि प्रेशर बी सेम घेतलं. बघा जसं इथं या गॅससाठी, क्लोरीन गॅससाठी टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, प्रेशर 1 atm. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, प्रेशर 1 atm. बघा 0 1 0 1 आहे. म्हणजे या 4 वेगवेगळ्या गॅसेससाठी तुम्ही व्हॉल्यूम इक्वल घेतला, त्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर पण काय आहे? इक्वल आहे. असं जेव्हा असते तेव्हा इट कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर त्याचे मॉलिक्युल्स पण इक्वल असतात. काय म्हटलं मी? जर व्हॉल्यूम सारखा आहे, प्रेशर टेम्परेचर सारखं आहे, तर मॉलिक्युल्स बी काय असतात? सारखे. जसं बघा इथं तुम्हाला किती दिसत आहे? इथं तुम्हाला किती मॉलिक्यूल दिसत आहे ते पहा. 6.022 10 to the power 23, 6.022 10 to the power 23, 6.022 10 to the power 23, 6.022 10 to the power 23. आलं का लक्षात? काय म्हटलं मी इथं? जर व्हॉल्यूम सारखा असेल, प्रेशर टेम्परेचर सारखं असेल, तर मॉलिक्युल्स बी काय असतात? सारखे असतात. असं आपल्याला कोण सांगते? अवॅगॅड्रो लॉ. समजलं? जर व्हॉल्यूम सारखा घेतला, प्रेशर टेम्परेचर सारखं आहे, तर मॉलिक्युल्स पण काय असतात? सारखे असतात. ते कसे असतात ते मी काढून बी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. फक्त स्टेटमेंट समजून घ्या की मॉलिक्युल्स पण काय येतील? सारखे. म्हणजे धिस मीन्स दॅट ॲट अ फिक्स टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर प्रेशर काय आहे? फिक्स आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. व्हॉल्यूम कशावर डिपेंड आहे? मॉलिक्युल्सवर डिपेंड आहे. दॅट इज अमाऊंट ऑफ गॅस. मॉलिक्युल्स म्हणजेच काय? गॅसची अमाऊंट किती आहे, गॅस किती आहे. कारण व्हॉल्यूम बदलणार कधी आहे? म्हणजे मॉलिक्युल्स बदलणार कधी आहे? जेव्हा व्हॉल्यूम बदलेल. जर प्रेशर टेम्परेचर सेम असेल तर जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते कोणावर डिपेंड आहेत? व्हॉल्यूमवर. किंवा व्हॉल्यूम कोणावर डिपेंड आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्सवर. जर इक्वल व्हॉल्यूम असेल तर मॉलिक्युल्स पण काय येतील? इक्वल येतील. इक्वल व्हॉल्यूम असेल तर मॉलिक्युल्स पण काय येतील? इक्वल येतील. ठीक आहे. ते आपण थोडं प्रूव्ह करू. बघा तर आपण काय म्हणू? पी आपण प्रेशर घेतलं गॅसचं, व्ही काय घेतला गॅसचा? व्हॉल्यूम, टी काय आहे गॅसचं? टेम्परेचर आणि एन आहेत नंबर ऑफ मोल्स गॅसचे. तर याचं म्हणणं काय? मॅथमॅटिकली जर आपण हा लॉ बघितला अवॅगॅड्रो लॉ, तर अवॅगॅड्रो लॉ सांगते जो व्हॉल्यूम आहे हा प्रोपोर्शनल आहे डायरेक्टली. कसा प्रोपोर्शनल आहे? डायरेक्टली. कोणाला प्रोपोर्शनल आहे? नंबर ऑफ मोल्सला. म्हणजे कोणाला? एनला. व्ही हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला? एनला, नंबर ऑफ मोल्सला. मग मी प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढलं, कोणतं साईन दिलं? इक्वल. तिथं एक कॉन्स्टंट आहे ना के, आणि पुढे काय आहे? एन. मग हा एन मी इकडे शिफ्ट करतो, काय होईल? व्ही अपॉन एन इज इक्वल्स टू काय होणार? के. तर व्ही अपॉन एन इज इक्वल्स टू काय असते? के. याला कोणता लॉ म्हणतात? याला म्हणतात अवॅगॅड्रो लॉ. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एनला. मग हा लॉ जर मला 2 स्टेटसाठी लिहायचा असेल तर लिहिता येते. हा लॉ जर मला 2 स्टेट लिहायसाठी लिहायचा आहे, मग मी म्हणतो पहिले फॉर स्टेट 1 काय होईल सांगा बरं? स्टेट 1 साठी काय होईल? व्हॉल्यूम 1, नंबर ऑफ मोल्स 1, म्हणजे काय येणार? V1 अपॉन N1 इज इक्वल्स टू के. याला दिलं इक्वेशन 1. आता लिहितो मी फॉर स्टेट 2 काय होणार? स्टेट 2 साठी काय होणार? V2 अपॉन N2 इज इक्वल्स टू के. याला दिलं इक्वेशन 2.
आता लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. काय होणार? फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता जर तुम्ही या दोन इक्वेशनवरून बघितलं तर काय दिसते तुम्हाला सांगा? दोघांची राईट हँड साईड काय आहे? के, म्हणजे सेम आहे. तर दोघांची लेफ्ट हँड साईड पण सेम. राईट हँड साईड सेम असेल तर लेफ्ट हँड साईड पण सेम. म्हणजे काय होणार फॉर्म्युला? V1 अपॉन N1 इज इक्वल्स टू V2 अपॉन N2. तर हा फॉर्म्युला भेटला. V1 अपॉन N1 इज इक्वल्स टू V2 अपॉन N2. तर व्हॉल्यूम आणि मोल्समध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. मला सांगा, जर तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असले, कसे काढता तुम्ही? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला काय असते रे? N इंटू Na. आठवला का? शिकवलाय ना हा. नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला काय असते? N इंटू Na. मग मला सांगा, V आणि N मध्ये कसं रिलेशन आहे? डायरेक्ट. आणि N आणि मॉलिक्युल्समध्ये कसं रिलेशन आहे? डायरेक्ट. अरे काय म्हणून राहिलो मी, लक्षात आलं का? पहा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि N मध्ये कसं रिलेशन आहे? डायरेक्ट. कारण ते समोरासमोर आहेत ना. म्हणजे मोल वाढले म्हणजे मॉलिक्युल काय होतील? वाढतील. आणि व्हॉल्यूम आणि मोलमध्ये कसं रिलेशन आहे? डायरेक्ट. म्हणजे V डायरेक्टली प्रोपोर्शनल N ला आहे. म्हणजे तुम्ही दॅट इज असं म्हणू शकता, V डायरेक्टली प्रोपोर्शनल N ला आहे आणि N डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? अरे N आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्समध्ये डायरेक्ट रिलेशन आहे ना. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला? नंबर ऑफ मॉलिक्युल्सला. बरोबर का? V डायरेक्टली प्रोपोर्शनल N आहे आणि N आणि मॉलिक्युल्समध्ये कसं रिलेशन आहे? डायरेक्ट. म्हणजे व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्समध्ये पण कसं रिलेशन आहे? डायरेक्ट. जर मॉलिक्युल्स इक्वल आहेत म्हणजे व्हॉल्यूम इक्वल आहे. जर मॉलिक्युल्स वाढवले तर व्हॉल्यूम वाढणार, मॉलिक्युल्स कमी केले तर व्हॉल्यूम कमी होणार. डायरेक्ट रिलेशन आहे. ओके. तर याला म्हणतात अवोगॅड्रो लॉ. कोणता लॉ? अवोगॅड्रो लॉ. तर अवोगॅड्रो लॉचं म्हणणं काय आहे? अवोगॅड्रो लॉचं म्हणणं काय आहे? जर व्हॉल्यूम इक्वल असेल, प्रेशर टेम्परेचर सेम असेल, है ना, म्हणजेच इक्वल आहे वेगवेगळ्या गॅसेसचं, तर त्यांचे मॉलिक्युल्स पण काय असतात? इक्वल असतात. जर व्हॉल्यूम इक्वल असेल तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असतात? इक्वल असतात. ठीक आहे. कधी? जेव्हा टेम्परेचर प्रेशर काय असते? सेम असते. ओके. नेक्स्ट काय म्हणत आहे? रिलेशन बिटवीन मोलार मास अँड डेन्सिटी ऑफ गॅस. मोलार मास आणि डेन्सिटीमध्ये काय रिलेशन आहे? आता अवोगॅड्रो लॉ माहिती आहे तुम्हाला? काय आहे अवोगॅड्रो लॉ? अवोगॅड्रो लॉ इज गिवन बाय, काय आहे सांगा? अवोगॅड्रोज लॉ. Avogadro's law is given by काय असते अवोगॅड्रो लॉ? V और काय असते? V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. मग तुम्ही असं लिहू शकता V इज इक्वल्स टू Kn. बरोबर आहे? ओके. मग आता मला सांगा, हा फॉर्म्युला कधी असते? सिन्स टेम्परेचर अँड प्रेशर आर कॉन्स्टंट. अरे टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट होते ना. टेम्परेचर अँड प्रेशर सेम म्हटलं होतं म्हणजे कॉन्स्टंट म्हटलं होतं. आता याला दिलं मी इक्वेशन 1. आता बट मला माहिती आहे N काय असते रे? मोल्स. आणि मोल्सचा फॉर्म्युला काय असते? मास अपॉन मोलार मास. बरोबर आहे का? याला दिलं मी इक्वेशन 2. मी लिहितो आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. काय होणार? फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 काय लिहू शकता? V इज इक्वल्स टू K. आणि N किती आहे रे? N ची किंमत W अपॉन M. तर काय होणार इथं? W अपॉन M. ठीक आहे. मग आता काय लिहू शकता तुम्ही सांगा बरं? तो मोलार मास तिकडे घेऊन जा तर काय होईल? मोलार मास इज इक्वल टू काय होईल? K. आणि इकडे रे W अपॉन V. अरे काय केलं लक्षात आलं का तुमच्या? M खाली होता वर पाठवला, V वर होता इकडे खाली पाठवला. तर फॉर्म्युला काय भेटला? M इज इक्वल टू K W अपॉन V. आणि W अपॉन V म्हणजे W म्हणजे मास, V म्हणजे व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम काय असते? डेन्सिटी. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं, बट तुम्हाला माहिती आहे W अपॉन V म्हणजे काय असते? डेन्सिटी. है ना? काय असते? रो म्हणजे डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम काय असते? डेन्सिटी. मग देअरफॉर M काय झाला रे? K. आणि W अपॉन V ला काय लिहिलं तुम्ही? डेन्सिटी. ओके. म्हणजे M आणि रो मध्ये कसं रिलेशन आहे? डायरेक्ट. अरे M आणि रो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे M डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
रो आहे ना. तर हे रिलेशन आहे कोणामध्ये, मोलार मास आणि डेन्सिटी. आता त्यानं डेन्सिटी डी घेतला तिथं, मग आपण बी डी घेऊ. मी रो घेतला, त्याला काय घेतलं त्यानं, डी घेतला. ठीक आहे, तर डेन्सिटीला डी म्हटलं तर इथं डी येणार आणि इथं डी येणार. तर मोलार मास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, डेन्सिटीला. दोघांमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट. काय केलं आपण परत एकदा बघा. अवॅगॅड्रो लॉ माहिती आहे आपल्याला, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. कधी, टेम्परेचर प्रेशर काय असतात, कॉन्स्टंट. मग आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं, इक्वलचं साईन दिलं, तिथं काय लिहिलं आहे, कॉन्स्टंट के. मग आपल्याला एन माहिती आहे डब्ल्यू बाय यम. मग हे एनची किंमत इथं पुट केली, मग हा यम इकडे शिफ्ट केला, व्ही इकडे शिफ्ट केला, तर डब्ल्यू अपॉन व्हीला काय म्हणतो आपण, डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम काय असते, डेन्सिटी. मग आपण इथं डी पुट केला तर यम इज इक्वल टू के डी. म्हणजेच यम आणि डी मध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट. म्हणून यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. समजलं रिलेशन. ठीक आहे, नंतर क्वेश्चन. आता सोपा क्वेश्चन आहे. आपण फॉर्म्युला सध्याच बघितला, त्या फॉर्म्युल्यावरती बेस्ट क्वेश्चन. एक मी सॉल्व्ह करतो, पुढचा तुम्ही करता. ठीक आहे, काय म्हणत आहे बघा. अ बलून विथ 1 मोल ऑफ हेलियम ऑक्युपाईज 1 मोल हेलियम आहे, म्हणजे 1 मोल दिला आहे. मोल आहे म्हणजे काय आहे, एन आहे. ठीक आहे, अ बलून हॅव्हिंग 1 मोल हेलियम ऑक्युपाईज 1.5 लिटर. म्हणजे काय दिलं, 1.5 लिटर. लिटर आहे म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम. लिटर आहे म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉट व्हॉल्यूम विल इट हॅव. व्हॉट व्हॉल्यूम म्हणजे व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क, व्हॉल्यूम काढायचं आहे. व्हॉट व्हॉल्यूम विल इट हॅव विथ 3.5 मोल्स आहे ना. म्हणजे आपल्याला दिले 3.5 मोल. मोल आहे म्हणजे काय आहे, एन आहे. आणि कॉन्स्टंट प्रेशर आणि टेम्परेचर. आता प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे कोणता लॉ, अवॅगॅड्रो लॉ. मग आता बघा इथं N1 N2 V1 V2 2 मोल आणि 2 व्हॉल्यूम. तर मी लिहितो आता देअरफॉर बाय अवॅगॅड्रोज लॉ. काय आहे अवॅगॅड्रोज लॉ, अवॅगॅड्रोज लॉ काय होता फॉर्म्युला, V1 अपॉन N1 इज इक्वल्स टू V2 अपॉन N2. अरे सोपा आहे ना, V1 अपॉन N1 इज इक्वल्स टू V2 अपॉन N2. मग आता V1 N1 ची व्हॅल्यू माहिती आहे का, V1 माहिती आहे किती आहे 1.5. N1 माहिती आहे का, पा किती आहे 1. V2 माहिती आहे का, V2 माहीत नाही. N2 माहित आहे का, किती आहे 3.5. मग मला V2 काढायचा आहे, तर हा इकडे शिफ्ट करा. म्हणजे 1.5 मल्टिप्लाय बाय 3.5 हा काय आला V2. ठीक आहे, मग आता पॉईंटचं मल्टिप्लिकेशन थोडं हार्ड जाते करायला. अरे जाते ना, मग थोडंसं डोकं लावा. काय डोकं लावसा, 1.5 म्हणजे 3/2. अरे दीड आहे तो 3/2 आणि 7.5 म्हणजे 7/2. 3.5 7चे अर्धे 3.5 तर 7/2 होणार ना. आणि इकडे किती झालं V2. म्हणजे V2 किती आला 7 त्रिक 21 आणि 2 दुनी 4 आणि 4 डिवाइड केलं तर 4 पंच 20.10. 4 दुनी 8 2 0 4 पंच 20 आणि याचं युनिट होतं लिटर, तर याचं युनिट पण काय असेल लिटर. झालं 5.25 लिटर. कॅल्क्युलेशन सिंपल करायला शिका, मल्टिप्लिकेशन करत नका बसू पॉईंटचं. 1.5 म्हणजे 3/2 आणि 3.5 म्हणजे 7/2. मग आता हे 7 3 21 बेदुनी 4 आणि 21ला 4 डिवाइड केलं तर 5.25. ओके, काढता येईल व्हॉल्यूम. सिंपल क्वेश्चन आहे. मग हा तुम्ही मला सॉल्व्ह करून दाखवा. करा सॉल्व. करा पटापट.
हां सांगा किती येते 5. बघा काय म्हणत आहे, अ टायर होल्ड्स 10 मोल्स, म्हणजे काय दिला आपल्याला यन किती 10 मोल, यन किती दिला 10 मोल इन 40 लिटर. 40 लिटर, लिटर आहे म्हणजे व्हॉल्यूम, लिटर म्हणजे व्हॉल्यूम. इफ इट डिफ्लेट्स टू 20 लिटर है ना, काय दिलं तुम्हाला 20 लिटर म्हणजे काय आहे व्हॉल्यूम, म्हणजे लुजेस हाफ व्हॉल्यूम, म्हणजे पहिले 40 होता आता 20 झाला म्हणजे अर्धा झाला ना. हां, आणि हाऊ मेनी मोल्स आर लेफ्ट, किती मोल राहिले म्हणजे आपल्याला एन विचारला, मोल विचारले है ना. तर हा N1 हा N2 हा V1 हा V2. मग आपला अवॅगॅड्रो लॉ काय सांगते, देअरफॉर बाय अवॅगॅड्रो लॉ, काय आहे रे अवॅगॅड्रो लॉ, अवॅगॅड्रोज लॉ. आणि अवॅगॅड्रो लॉ काय सांगते, V1 अपॉन N1 इज इक्वल्स टू V2 अपॉन N2. सिम्पल. मग सांगा आता V1 किती आहे 40, N1 किती आहे 10, V2 20 आणि N2 माहीत नाही. N2 इकडे घेऊन जा, N2 20 10 आणि खाली 40, तर काय होईल 20 दुनी 20 एक 20, 20 दुनी 40, बे एक बे, बे पंच 10, म्हणजे N2 किती आला 5. काय आहे ते मोल. सिम्पल क्वेश्चन. ठीक आहे. तर अवॅगॅड्रो लॉवरती क्लिअर आहे, 5 टॉपिक होता है ना. आता नेक्स्ट आता आपल्याला स्टार्ट करायचा आयडियल गॅस. मग आयडियल गॅस इक्वेशन काय असते, एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे, 12वी पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. आपल्याला याचं काम पडणार आहे थर्मोडायनामिक चॅप्टरमध्ये, तुम्हाला फिजिक्समध्ये पण याचं काम पडेल, केमिस्ट्रीमध्ये पण काम आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर आयडियल गॅसमध्ये, आयडियल गॅस काय आहे, अ गॅस दॅट फॉलो स्ट्रिक्टली ऑल द 3 लॉज, म्हणजेच बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवॅगॅड्रो लॉ. जो गॅस या तिन्ही लॉला फॉलो करते, स्ट्रिक्टली फॉलो करते. म्हणजे आता बॉइल्स लॉ काय आहे, बॉइल्स लॉ काय होता, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम काय होतं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, हा झाला बॉइल्स लॉ. चार्ल्स लॉ काय होता, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, असं होतं ना. हां, आणि तिसरा गे-लिव्हझॅक लॉ, त्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट होतं व्हॉल्यूम आणि प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, तो गे-लिव्हझॅक होता. आपल्याला कोणता पाहिजे अवॅगॅड्रो, आणि अवॅगॅड्रो कोणतं काय आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर काय होतं व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. तर हे जे 3 लॉ आहेत कोणकोणते, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवॅगॅड्रो लॉ, या लॉला जो गॅस फॉलो करते त्याला काय म्हणायचं आयडियल गॅस. ओके. नंतर प्रॅक्टिकली अँड आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट, पण प्रॅक्टिकली बघितलं तर आयडियल गॅस नाहीच आहे. सगळे जे गॅसेस आहेत ते रिअल गॅसेस आहेत, आयडियल गॅस नाही आहे. म्हणजे असा कोणताच गॅस नाही तो या सगळ्या लॉला फॉलो करते है ना. तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन. पण जे रिअल गॅसेस आहेत जे एक्झिस्ट करतात, जे आपल्याला आपल्या आजूबाजूला वेगवेगळे गॅसेस माहिती आहेत, ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस, कार्बन डायऑक्साईड गॅस ऐकले आहेत ना, तर हे सगळे रिअल गॅसेस आहेत. हे आयडियल सारखं वागतात पण त्याच्यासाठी काही कंडिशन आहे. व्हेन इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर प्रॅक्टिकली अब्सेंट. कधी, जेव्हा 2 मॉलिक्युलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नाही आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शनच नाही आहे है ना, तेव्हा रिअल गॅसेस हे आयडियल गॅससारखे वागतात. पण प्रॅक्टिकली तसं पॉसिबल आहे का सांगा बरं. 2 गॅसचे पार्टिकल आहेत तर त्यांच्यामध्ये काही ना काही फोर्स असेलच की नाही. आपण वेगवेगळे फोर्सेस शिकले होते, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, तर यांच्यामध्ये असतीलच. पण याचं म्हणणं आहे जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नसतील है ना, प्रॅक्टिकली अब्सेंट असतील, तेव्हा त्या रिअल गॅसला तुम्ही आयडियल गॅस म्हणू शकता. तो आयडियल गॅससारखा बिहेव करणार. ठीक आहे. तर आयडियल गॅसची डेफिनेशन नंतर. आता आपल्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे आयडियल गॅस इक्वेशन. आता आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, तर आयडियल गॅस इक्वेशन जे आहे हे एक रिलेशन आहे. हे इक्वेशन काय आहे, एक रिलेशन आहे. कोणामधलं, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्समधलं है ना. एक इक्वेशन जे आपल्याला रिलेशन देते कोणामध्ये, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स यांचा एक फॉर्म्युला तयार होते साध्या सोप्या भाषेत है ना. एक इक्वेशन भेटते, त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो आयडियल गॅस इक्वेशन. आणि हे आयडियल गॅस इक्वेशन कसं भेटते आपल्याला, बाय कंबायनिंग 3 गॅस लॉज. 3 गॅस लॉ आपल्याला कंबाईन करायचे आहेत. कोणकोणता,
बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवॅगॅड्रो लॉ आर कंबाईन मॅथमॅटिकली. याला तुम्हाला कंबाईन करायचं आहे आणि तुम्हाला काय भेटते मग? आयडियल गॅस इक्वेशन. कोणाकोणाला कंबाईन करायचं आहे? बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवॅगॅड्रो लॉ. मग आता मला सांगा, आता हे पी व्ही टी एन काय आहे? पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, टी म्हणजे टेम्परेचर, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. सगळं कोणाचं आहे? गॅसचं. ओके. मग आता मला सांगा, पहिला आहे बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय होता? प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. अरे पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम हा होता की नाही? कधी? जेव्हा टेम्परेचर आणि एन काय असते? कॉन्स्टंट. ओके. मग मी काय करतो, हा व्ही इकडे शिफ्ट करतो, पी इकडे शिफ्ट करतो. चालते? व्ही इकडे शिफ्ट करा, पी इकडे शिफ्ट करा, म्हणजे याला देतो मी इक्वेशन 1. समजलं? व्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी, हा इक्वेशन 1. दुसरा जो लॉ आहे माझ्याकडे तो आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय होता? व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. कधी? जेव्हा प्रेशर आणि एन काय असते? कॉन्स्टंट. याला दिलं मी इक्वेशन 2. प्रेशर म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. तिसरा आहे अवॅगॅड्रो लॉ, जो मी सध्याच शिकवला. काय होता अवॅगॅड्रो लॉ? व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. अरे व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, याला दिलं मी इक्वेशन 3. समजलं का? म्हणजे तुम्हाला 3 फॉर्म्युले माहीत झाले बघा. व्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला? पीला. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टीला. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एनला. मग मी लेटस कंबाईन आहे ना, याला आपण आता कंबाईन करू, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवॅगॅड्रो लॉ. तर व्ही हा प्रोपोर्शनल आहे. व्ही प्रोपोर्शनल आहे कोणाला? डायरेक्टली कोणाला प्रोपोर्शनल आहे तो? कोणाला? टीला. अजून डायरेक्टली कोणाला प्रोपोर्शनल आहे? एनला. आणि इन्व्हर्सली खाली काय आहे? पी. म्हणजे व्ही हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला? पीला. तिन्ही इक्वेशन मी कंबाईन केले, तर तिघांच्याही लेफ्ट हँड साईडला व्ही आहे, म्हणून आपण एकदाच व्ही लिहिला. आणि व्ही हा प्रोपोर्शनल आहे. डायरेक्ट कोणाला प्रोपोर्शनल आहे? टी आणि एनला. आणि इन्व्हर्स कोणाला प्रोपोर्शनल आहे? पीला. म्हणजे व्ही प्रोपोर्शनल आहे टी एन अपॉन पीला. समजलं? अरे इक्वेशन समजलं का? बरं. मग आता मी काय करतोय, प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढतो. इथं कोणतं साईन देतो? इक्वल. तेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंट लिहायचा असते. तो कॉन्स्टंट आहे इथं आर. कोण आहे तो कॉन्स्टंट? आर. पुढे कोण आहे? टी एन अपॉन पी. समजलं का रे? ओके. मग आता मला सांगा, इथं हा जो व्हेअर, हा जो आर आहे, याला काय म्हणणार आपण? आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. काय म्हणतात आरला? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आरला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके. मग आता बघा, मी याला फक्त रिअरेंज करतो. हा पी खाली आहे, इकडे घेऊन जातो. काय होईल? देअरफॉर काय होईल आता? पी व्ही. अरे चालेल का? अरे हा पी खाली होता, इकडे शिफ्ट केला तो वर, आणि इथं काय राहिला? एन आर आणि टी. 3 जण आहेत ना, त्याला सरळ लिहितो फक्त मी, एन आर टी. पी व्ही इक्वल टू एन आर टी. याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. काय म्हणतात त्याला? आयडियल गॅस इक्वेशन. पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. मी क्लास घेऊन राहिलो, तुमची बळबळ चालू आहे. हां बघा, तर आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इक्वल्स टू काय असते? एन आर टी. ओके. कसं आलं? समजलं? 3 लॉ लिहिले, मग 3 लॉला कंबाईन केलं, प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढलं, इक्वलचं साईन दिलं, तिथे एक कॉन्स्टंट आला आर. मग हा पी इकडे वर घेऊन झालो, एन आर टी तिकडे राहिला, म्हणजे काय राहिलं? पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. धिस इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन. समजलं? पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. आता नेक्स्ट मला लिहायचं आहे कंबाईन गॅस लॉ. काय लिहायचं आहे? कंबाईन गॅस लॉ. आता कंबाईन गॅस लॉसाठी मी काय करणार? मला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. काय आयडियल गॅस इक्वेशन? आयडियल गॅस इक्वेशन इज गिवन बाय आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन इज गिवन बाय काय रे? पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. अरे माहीत आहे की नाही? आयडियल गॅस इक्वेशन आहे पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. मग आता हे इक्वेशन मी 2 स्टेटसाठी लावलं तर काय होईल सांगा? फॉर स्टेट 1 काय होईल? फॉर स्टेट 1, स्टेट 1 साठी P1 V1 बरोबर. इकडे लिहितो मी P1 V1 इज इक्वल टू एन आर T1. एन आर T1. समजा गॅसचे जे मोल्स आहेत ते कॉन्स्टंट आहेत आणि आर तर कॉन्स्टंटच आहे. ओके. त्यामुळे मी त्याला 1 लिहिलं नाही. हे झालं फॉर स्टेट 1. आणि फॉर स्टेट 2 काय होणार सांगा? फॉर स्टेट 2 काय होईल रे? P2
V2 इज इक्वल्स टू nRT2. बरोबर, याला दिलं इक्वेशन 1, याला दिलं इक्वेशन 2. ओके, आता काय होईल सांगा पुढे. दोन इक्वेशन झाले. स्टेट 1 साठी P1 V1 इज इक्वल टू nRT1 आणि स्टेट 2 साठी P2 V2 इक्वल्स टू nRT2. मग दोघांना मी आता डिवाइड करतो है ना. मी काय करतो, डिवाइड. इथं काय करतो मी, डिवाइड इक्वेशन 1, डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. काय होईल रे मग, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 न डिवाइड करा. इक्वेशन 1 का है P1 V1 डिवाइड बाय P2 V2. इकडे nRT1 डिवाइड बाय nRT2. बरोबर आहे. ओके, डिवाइड केलं तर मग काय कॅन्सल होते, nr कॅन्सल. म्हणजे इथं काय राहिलं, P1 V1 अपॉन P2 V2 इज इक्वल्स टू T1 अपॉन T2. बरोबर. मग मी काय करतो, हा 1 1च्या खाली आणतो, 2 2 जोडून येतो. म्हणजे काय होईल, देअरफॉर P1 V1 अपॉन T1. हा T1 इकडे आणला, P2 V2 खाली आहे, तिकडे शिफ्ट केला तर वर. म्हणजे काय होणार, P2 V2 अपॉन काय येणार, T2. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटलं P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. दिस इज कॉल्ड ॲज कंबाईन गॅस लॉ. समजलं, कारण दोघांना कंबाईन केलं आपण. इथं दोन स्टेटसाठी सांगितलं आहे ना. तर P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. याला म्हणतात कंबाईन गॅस लॉ. कसा काढला समजला, ठीक आहे. नेक्स्ट, मग आता इथं जो आर होता, या आरच्या काही व्हॅल्यू आहेत ज्या आपल्याला लर्न करायच्या आहेत. आरच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज बघा. आरची एक व्हॅल्यू, पहिली आरची व्हॅल्यू आहे 8.314. किती, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हे किंमत आहे त्याची आरची. किती, 8.314. कधी, जेव्हा युनिट जूल असेल तेव्हा काय असते, 8.314. पण समजा मी त्याला अर्ग केलं, जूलला काय केलं, अर्ग, तर युनिट 8.314 10 to the power 7 जूलच्या ठिकाणी काय लिहायचं, अर्ग पर केल्विन पर मोल. समजली का दुसरी व्हॅल्यू. काय चेंज केला, जूलला अर्ग केलं तर कितीनं मल्टिप्लाय करायचं, 10 to the power 7. जूलला अर्ग केलं तर कितीनं मल्टिप्लाय करायचं, 10 to the power 7. ओके. नंतर अजून मला आरची व्हॅल्यू माहिती आहे 0.0821. 0.0821. पण कधी, जेव्हा इथं युनिट असेल लिटर एटीएम पर केल्विन पर मोल. युनिट बदललं, व्हॅल्यू बदलली आहे ना. लिटर एटीएम युनिट घेतलं तर आरची किंमत किती आहे, 0.0821. आणि जर समजा तुम्ही युनिट कॅलरी घेतलं तर 1.987 है ना. कधी, जेव्हा तुम्ही युनिट काय घेणार, कॅलरी. काय घेणार, कॅलरी पर केल्विन पर मोल. आणि 1.98 म्हणजेच तुम्ही अप्रॉक्सिमेटली 2 म्हणू शकता. अरे 1.98 म्हणजे किती, जवळपास 2. आणि पुढे कॅलरी पर केल्विन पर मोल. कॅलरी पर केल्विन पर मोल. ओके. तर आरची व्हॅल्यू 1.987 कॅलरी पर केल्विन पर मोल. ओके. तर ह्या आरच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, त्याच इथं लिहिल्या आहेत. ठीक आहे, पाठ करायचे आहेत. याचं काम आहे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता काय बी. महत्त्वाची कोणती आहे, हे एक आणि हे एक, ह्या दोन व्हॅल्यू महत्त्वाच्या. आरची 8.314 जूल पर केल्विन पर मोल. दुसरी आरची व्हॅल्यू 0.0821 लिटर एटीएम पर केल्विन पर मोल. ठीक आहे, आरच्या व्हॅल्यूज महत्त्वाच्या. नंतर आपल्याला बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर मोलार मास. कोणासाठी, मोलार माससाठी. बघा, तर मोलार मासचं डेरिवेशन काढायचं आहे आपल्याला. म्हणजे मोलार मास यमचा फॉर्म्युला काढायचा आहे. आणि यमचा फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन यूज करायचं आहे. तर आयडियल गॅस इक्वेशन कॅन बी यूज आहे ना टू डिटरमाइन मोलार मास ऑफ कंपाऊंड. जर आपल्याला कंपाऊंडचं मोलार मास काढायचं आहे तर आपण कोणाचा वापर करणार, आयडियल गॅस इक्वेशन. इकडे लक्ष दे रे, ते बोटं जात नाहीत कुठे, तटीच राहतात. तर मोलार मास जे आहे, असं पाहून काय होणार, समजा बोटाच्या इकडे असं पाहिलं,
10 आहेत, 11 12 होतील का पाहून त्याले? नाही होणार, कमी बी होणार नाही है ना. त्यामुळे बोर्डकडे पहा, याच्यात फरक पडेल काही ना काही. हां पहा इकडे. तर एक्सप्रेशन फॉर मोलार मास आयडियल गॅसचा वापर करून आपण काढणार आहोत. तर आयडियल गॅस इक्वेशन इज गिवन बाय, काय असते आयडियल गॅस इक्वेशन? पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी है ना. याला दिलं इक्वेशन 1. बट तुम्हाला एन माहीत आहे की नाही काय आहे? तर बट सांगा रे, एन काय असते? एन इज इक्वल टू डब्ल्यू बाय यम, मास अपॉन मोलार मास. मग देअर फोर, आता काही याला इक्वेशन 1 नका देऊ, डायरेक्ट लिहून घ्या. देअर फोर पी व्ही काय झाला? पी व्ही इक्वल टू एन, एनची किंमत काय आहे? डब्ल्यू अपॉन यम आणि पुढे आर टी है ना. मला काय काढायचं आहे? मला काढायचं आहे मोलार मास. मोलार मास म्हणजे कोण? कॅपिटल यम. कॅपिटल यमला काय म्हणतात? मोलार मास. मग हा यम इकडे घेऊन जा, तर काय होईल? कॅपिटल यम. देअर फोर कॅपिटल यम इज इक्वल टू वरती काय आहे? डब्ल्यू आर टी आणि अपॉन खाली काय आहे रे? हा यम वर गेला, पी व्ही कुठे येणार? खाली. म्हणजे यमचा फॉर्म्युला काय भेटला? डब्ल्यू आर टी अपॉन पी व्ही. तर मोलार मास काय असते? डब्ल्यू आर टी अपॉन पी व्ही. ओके, मोलार मास असते डब्ल्यू आर टी अपॉन पी व्ही. आणि हिअर डब्ल्यू काय आहे? हिअर डब्ल्यू इज मास ऑफ गॅस. मास ऑफ गॅस, गॅसचं मास आहे. आणि यम काय आहे? यम इज मोलार मास ऑफ गॅस. यम काय आहे? मोलार मास ऑफ गॅस. ओके, यम काय आहे? गॅसचं मोलार मास. आणि डब्ल्यू काय आहे? गॅसचं मास. आणि बाकी तर माहीतच आहे तुम्हाला. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी टेम्परेचर, पी प्रेशर, व्ही व्हॉल्यूम. ओके, तर फॉर्म्युला भेटला यम इज इक्वल टू डब्ल्यू आर टी अपॉन पी व्ही. यम इज इक्वल टू डब्ल्यू आर टी अपॉन पी व्ही. ओके, क्वेश्चन. काय ना? Which of the following equation gives combined relationship of Boyle's law and Charles law? दोघांचीच रिलेशनशिप. कोणाची? बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ. दोघांना कंबाईन केलं म्हणते. काय भेटते? बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉला कंबाईन केलं तर काय भेटते? हेच भेटते ना. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2, ज्याला आपण कंबाईन गॅस लॉ म्हटलं होतं. ठीक आहे, तुम्ही असंही काढू शकता. बाबा दोघाईले कंबाईन करायचं आहे तर बॉयल्स लॉ काय आहे? काढायचं असेल तर बॉयल्स लॉ इज काय? काय असते? P इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. व्ही इकडे घेऊन जा. व्ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू P असं होईल. हा झाला बॉयल्स लॉ. दुसरा चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ इज काय? चार्ल्स लॉ इज काय? चार्ल्स लॉ व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या. कंबायनिंग इक्वेशन 1 अँड 2. दोघाईले कंबाईन करा लागते ना. कंबायनिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. दोघाईले कंबाईन करा. काय होईल सांगा? काय होईल? व्ही हा प्रोपोर्शनल आहे. कोणाला प्रोपोर्शनल आहे? व्ही सांगा रे. डायरेक्ट कोणाला प्रोपोर्शनल आहे? टीला. आणि इन्व्हर्स कोणाला प्रोपोर्शनल आहे? पीला. असंच आहे ना. हां, मग प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढा. इक्वलचं साईन द्या. कॉन्स्टंट येणार टी अपॉन पी. इकडे घेऊन जा. तर पी व्ही अपॉन टी काय आला? के. अरे बरोबर आहे का? हा पी गेला वर, टी आला खाली. तर पी व्ही अपॉन टी काय आला? के. आणि दोन स्टेटसाठी लिहिला तर काय होणार? पी व्ही अपॉन टी इक्वल टू के. दोन स्टेटसाठी लिहिला तर P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू काय येणार? P2 V2 अपॉन T2 असं येईल की नाही? दोन स्टेटसाठी लिहिला तर. म्हणजे आन्सर सी तुमचा करेक्ट आहे. What is the numeral value of gas constant R in terms of liter ATM? लिटर ATM वाली व्हॅल्यू कोणती होती? 0.0821 आहे का? 0.082 म्हणजे ऑप्शन बी. डायरेक्ट व्हॅल्यूवर क्वेश्चन आला आहे ना. तर आरची व्हॅल्यू काय असते? 0.0821. कशामध्ये? लिटर ATM पर केल्विन पर मोल. ओके, 0.0821. ठीक आहे.
नेक्स्ट, आता क्वेश्चन है ना, न्यूमरिकल काय म्हणत आहे, 3.4 मोल्स, 3.4 मोल्स म्हणजे काय दिला, एन किती दिला, 3.4 मोल ऑफ एन आयडियल गॅस ऑक्युपाईज व्हॉल्यूम ऑफ 68 ml. 68 ml, ml मध्ये काय मोजतो आपण, व्हॉल्यूम. ॲट 300 केल्विन म्हणजे टेम्परेचर दिलं, किती, 300 केल्विन टेम्परेचर दिलं. व्हॉट वुड बी द प्रेशर म्हणजे P इक्वल टू क्वेश्चन मार्क, व्हॉट वुड बी द प्रेशर, आणि आरची किंमत दिली, किती दिली आरची किंमत, 8.314 आहे ना, जूल, जूल केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स. तर सर्वात आधी तुमचं डोकं चाललं पाहिजे, आरची किंमत पहा कशावाली आहे, जूलवाली. आरची किंमत जूलवाली आहे म्हणजे SI युनिट आहे, तर तुम्हाला व्हॉल्यूमचं पण SI युनिट लागेल. कसं कन्वर्ट करणार, ml आहे आणि SI युनिट असते व्हॉल्यूमचं मीटर क्यूब, तर ml ला मीटर क्यूब करायचं आहे, ठीक आहे. आणि जर ml ला मीटर क्यूब करायचं असेल है ना, तर 10⁻⁻6 काय होणार, मीटर क्यूब. ओके, कारण ml म्हणजे सेंटीमीटर क्यूब, आणि सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूब करायचं असेल तर 10⁻⁻6, म्हणजे ml ला मीटर क्यूब करायचं असेल तर 10⁻⁻6. म्हणजे इथं तुम्हाला व्हॉल्यूम माहीत झाला. कोणतं इक्वेशन लावसान, पहा बरं, प्रेशर, व्हॉल्यूम, NTR म्हणजे PV इक्वल टू NRT. कोणतं इक्वेशन लावणार, PV इक्वल्स टू NRT. मग काय होईल सांगा, PV इक्वल्स टू NRT आहे ना. मग काय होईल, व्हॅल्यू पुट करा, P किती आहे, काळा लागते, V किती आला, 68 10⁻, किती रे, -6, N 3.4, R 8.314 आणि टेम्परेचर 300, टेम्परेचर 300, बरोबर आहे का. बरं, मग आता आपल्याला P काढा लागते, बाकीचं तिकडे शिफ्ट करा, काय होईल, P इक्वल्स टू 3.4. तर मी असं करतो ना याला, हे पहा, हा पॉईंट 1 शिफ्ट करतो, हा पॉईंट 1 शिफ्ट करतो, 2 0 कट है ना, म्हणजे काय होईल 34, इकडे 83.14 इंटू 3 आणि डिवाइड बाय 68 आणि 10⁻, किती, -6 असं होईल का. काय केलं मी, 2 0 आहेत म्हणून हा पॉईंट 1 शिफ्ट केला, हा पॉईंट 1 शिफ्ट केला, 2 0 कॅन्सल, बरोबर. मग आता इथं 34 आहे, खाली 68 आहे, 34 1 34, 34 2 68, बरोबर आहे का. हा 10⁻⁻6 वर गेला तर +6 म्हणजे P काय राहिला, 83.14 इंटू 3 इंटू 10⁻⁻6 वर गेला तर काय होईल, +6 आणि डिवाइड बाय 2. आता याला 2 न डिवाइड करा, 2 चूक 8, 2 1 2, 1 1, 2 5 10, 1 6 1 14, 1 4 म्हणजे 14, 2 7 14, मल्टिप्लाय बाय 3 10⁻6. आता 3 न मल्टिप्लाय करा, 3 7 21, हातच्या आले 2, 3 5 15 2 17, हातचा आला 1, 3 1 3 1 4 आणि 3 चूक 12 आणि 10⁻6. आता प्रेशरचं SI युनिट काय असते, पास्कल. तर हे जे आन्सर काढलं तुम्ही प्रेशरचं, हे कशामध्ये काढलं, पास्कल, कारण हे SI युनिट होतं, हे SI युनिट होतं. पण ऑप्शन जे आहेत ते कशामध्ये आहेत, किलो पास्कल. मग किलो पास्कलसाठी आता काय करसान, किलो पास्कल करायसाठी 3 पॉवर कमी करून टाका है ना, आणि 3 पॉवर कमी केल्या तर किती होईल, 124.71 इंटू 10⁻3 काय होणार, किलो पास्कल है ना. अरे पास्कलला किलो पास्कल करायचं असेल तर 3 पॉवर कमी होतात है ना, मग 3 पॉवर कमी केल्या तर पास्कलचं किलो पास्कल, असं उत्तर आहे का. तर त्यानं हे पहा 1 2 4 वाला एकच ऑप्शन आहे हा, आणि पॉवर 2 घेतली त्यानं, तर ते चुकेल आहे ना, कारण पॉवर 2 येईल का, किती येईल, पॉवर 5 येईल. जर तुम्ही 1.24 घेतलं तर हा पॉईंट 2 जर इकडे शिफ्ट केला तर उत्तर काय होईल, 1.2471 आणि 10⁻5 काय होणार, किलो पास्कल. तर इथं एक प्रिंट मिस्टेक आहे, इथं काय पाहिजे, 10⁻5 पाहिजे, काय पाहिजे, 10⁻5. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल तुमचा प्रेशरचा, ए ऑप्शन. कोणता करेक्ट आहे, ए. अरे समजलं का,
कोणता करेक्ट आहे? ए. 1.2471 असं मी सांगितलं नाही तुम्हाला क्लास झाला म्हणून, आहे की नाही? बातच बॅगा, म्हणजे इकडे लक्ष नाही, त्या बॅगा भरून काय सोनं चालवलं त्याच्यात घरी, आहे की नाही? बॅगा भरले, घरी जायची घाई आहे ना, घरी जायचंच नाही आहे ना तुम्हाला तसं बी. हां, तर महत्त्वाचं काय होतं इथं, की इथं जे युनिट आहे ते ml होतं, इथं जूल असल्यामुळे आपण त्याला स्टँडर्ड युनिटमध्ये कन्वर्ट केलं, ml ला मीटर क्यूब. तर 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. मग दुसरं महत्त्वाचं, तुम्ही जे आन्सर काढलं, ठीक आहे, ते पास्कलमध्ये आहे, पण ऑप्शन जे आहेत ते किलो पास्कलवाले आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 10⁻6चा 10⁻3 केला म्हणजे पास्कलले किलो पास्कल लिहिता येते, 3 पॉवर कमी केल्या म्हणजे. ओके, पण तरी पण ऑप्शन नाही आहे. मग इथं 1.24 वाला ऑप्शन आहे, तर 10ची पॉवर 2 पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला तर पॉवर वाढते, तर 3 आणि 2 किती होईल? 5. म्हणजे 1.24 10⁻5 ऑप्शन ए तुमचा करेक्ट असेल. समजलं? तर याच्यावर आणखी पण क्वेश्चन्स आहेत, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू, ठीक आहे.